नमस्कार, मी अजित चव्हाण. सलाम सचिन या महा सेलिब्रेशन मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुढचे 2 तास झी 24 तासच्या साथीने संपूर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या मराठमोळ्या सचिनला खास मराठमोळा सलाम करणार आहे. सलाम सचिन मराठी माणसाला जो जगभरामध्ये सन्मान मिळवून दिला त्यासाठी सलाम. हा सचिन आमचा आहे यासाठी सलाम. हा असा एक जगज्जेता क्रिकेटपटू आहे ज्याचे पाय जमिनीवर आहेत त्यासाठी या सचिनला महाराष्ट्राच्या साथीने महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गज सेलिब्रिटी महाराष्ट्रातले लोक कलाकार या सगळ्यांच्या साथीने आम्ही सचिनला पुढचे 2 तास खास तुमच्या वतीने करणार आहोत सलाम. कुणी या सचिनला देव मानतं, कुणी क्रिकेटच्या मैदानामधला आजोबा. सचिन रूपी क्रिकेटचा हा महायोद्धा आता आपली बॅट मॅन करतोय. क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर करिअरची अखेरची टेस्ट उद्यापासून वानखेडेवरती खेळतोय. तब्बल 25 वर्ष आपल्या चाहत्यांना बहारदार खेळीनं मंत्रमुग्ध करणारा हा मास्टर ब्लास्टर मैदानातून निरोप घेतोय. आपल्या मराठमोळ्या विक्रमादित्य सचिनला महाराष्ट्राची ही मानवंदना आपण पाहणार आहात फक्त झी 24 तास वरती. सलाम सचिन अर्थात सचिन साठीच असणार आहे पुढचे 2 तास हे महा सेलिब्रेशन. क्रिकेटच्या दुनियेतील अगणित चॅम्पियन्स, किती आले आणि किती गेले. मात्र केवळ एका क्रिकेटपटूची एवढी क्रेज कधी पाहायला नाही मिळाली. मैदानापासून ते रस्त्यापर्यंत, स्टेडियम पासून ते सीमा पारपर्यंत गजर होत असतो तो केवळ एकाच नावाचा, सचिन. सचिन आणि फक्त सचिन. क्रिकेट जगतातील एक असा क्रिकेटपटू की ज्याचा मैदानावर कायमच दबदबा. गेली 24 वर्ष क्रिकेट फॅन्सच्या मनावर त्यानं राज्य केलं आणि तेही नॉनस्टॉप. मात्र आता क्रिकेटच्या मैदानावर सचिन प्रवास थांबणार आहे. इडन गार्डन्सला सचिननं अलविदा केलाय आणि आता वेळ आहे ती मुंबईला अलविदा करण्याची. मैदानावर सचिनची शेवटची परीक्षा आहे. आणि तीही आपल्या घरच्या मैदानावर. आणि यामुळे मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे ते क्रिकेटच्या दुनियेतील सगळ्यात मोठं फेअरवेल. सचिन तेंडुलकरला अखेरचा सलाम करण्यात येईल. प्रत्येक जण हा सचिनच्या रंगात रंगून गेलेला असेल. बीसीसीआय असो वा एमसी, प्रत्येकावर सचिन फिवर चढलाय. देखिए, उनके आखिरी टेस्ट पे उनको भावभीनी विदाई दी जाएगी. उसके लिए उनको उस दिन जो है सारे बीसीसीआई के ऑफिशियल्स पूरे कंट्री से वहां पे आ रहे हैं. मुंबईचा रंग आतापासूनच बदललाय. प्रत्येक ठिकाणी सचिनच पाहायला मिळतोय. प्रत्येक जण क्रिकेटच्या देवाला अखेरच्या वेळी बॅटिंग करताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. सचिन सर ने हमें इतने सालों एंटरटेन किया, इतने मौके दिए जहां खुशियां मिली हमें, और मैं उनको बस शुक्रिया अदा करना चाहूंगी कि अपनी जिंदगी के इतने सारे साल हमें उन्होंने दिए और जहां भी जाएंगे अब इसके बाद आई होप वो खुश रहें. गेल्या 24 वर्षापासून सचिन तेंडुलकर क्रिकेट चाहते. आपल्या बॅटिंगमुळे त्याने क्रिकेट फॅन्सना अनेक वेळा सेलिब्रेशनची संधी दिली आहे. आणि आता वेळ आली आहे ती सचिनला थँक्यू म्हणण्याची. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. हे सगळं पाहताना खरं तर गैरवरून येतं, पण साहजिकच आहे आपल्या सगळ्यांना खूप वाईट वाटतंय. आता आपला सचिन हा मराठमोळा सचिन, कुठेतरी या सचिनमुळे प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानानं ताट व्हायची तो सचिन आता मैदानावरती खेळताना आपल्याला दिसणार नाहीये.
पण म्हणून या सचिननं 2 पिढ्यांचं एंटरटेन केलंय, ज्यानं देशाला इतक्या मोठ्या स्थानावरती क्रिकेटमध्ये नेऊन ठेवलंय. त्या सचिनचा हा सगळा निरोप सोहळा आपण खूप छान करणार आहोत आणि झी 24 तासनं देखील तुमच्या वतीनं सचिनला ही अनोखी मानवंदना देण्यासाठी आज जय्यत तयारी केली आहे. या कार्यक्रमामध्ये, या महासेलिब्रेशन मध्ये पुढचे 2 तास फक्त असणार आहेत सचिनसाठी. मी माझ्या कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांची सुरुवातीला ओळख करून देतो. माझ्यासोबत आहेत क्रिकेटचे चालते बोलते विश्वकोश, 50च्या दशकापासून क्रिकेटचा इतिहास मुखोद्गत असणारे सचिनला ज्यांनी अगदी सुरुवातीपासून मैदानावर खेळताना पाहिलंय, ते ज्येष्ठ पत्रकार, क्रिकेटचे समालोचक, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार चंद्रशेखर संत सर, या महासेलिब्रेशन मध्ये मी आपलं स्वागत करतो. आपण अनेकदा गेली 7 वर्ष चर्चा केली आहे सचिनच्या स्कोअर विक्रमांबद्दल, पण आज आपण या सचिनच्या सगळ्यात चांगल्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. तुम्ही आम्हाला खूप किस्से सांगणार आहात, सचिन बद्दल आपण बोलणार आहोत. मनवा नाईक अभिनेत्री, मनवा स्वागत तुझं या कार्यक्रमामध्ये. आम्ही तुला या कार्यक्रमामध्ये मराठी अभिनेत्री, मराठी सेलिब्रिटी म्हणूनच बोलवलेलं नाहीये, तर तुला बोलवलंय ते तू सचिनची सखी शेजारी आहेस. सचिन एक माणूस म्हणून कसा आहे, तू अगदी लहानपणापासून पाहिलेला सचिन कसा आहे हे आम्हाला मनवाकडून जाणून घ्यायचंय. बलवीर आपल्या बरोबर आहे. बलवीर प्रति सचिन आहे आणि सचिन आपल्याबरोबर नसला तरी त्याची कमतरता बलवीर भरून काढणार आहे. बलवीर जी, आपका भी हमारे इस प्रोग्राम में बहुत बहुत स्वागत. अगले 2 घंटे हम सचिन तेंदुलकर के लिए पूरे महाराष्ट्र की ओर से सचिन को खूप खूप शुभकामनाएं देने वाले हैं. आपका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं हमारे बुलेटिन में. माझ्यासोबत औरंगाबादच्या आमच्या स्टुडिओमधून आहेत विशाल करोळे, माझे मित्र विशाल करोळे. आज सचिनच्यासाठी खास औरंगाबादकरांच्या वतीनं एक अत्यंत सुंदर असा रॉक बँड घेऊन आलेले आहेत आणि सचिनला या रॉकिंग शुभेच्छा आहेत. खरं तर महाराष्ट्राची लोककला, ते रॉक बँड असा प्रवास आता होतोय आणि सुरुवात या सगळ्या लोककलांची आपण करणार आहोत, पण सुरुवात आपण करणार आहोत या रॉक बँडनं. या खास रॉक शुभेच्छा औरंगाबादकरांच्या. विशाल, सचिनसाठी तुझ्याकडून काय नेमक्या शुभेच्छा आहेत आज? अजित, आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा देण्यासाठी औरंगाबादचा रॉक स्टार नो बँड आपल्यासोबत आहे. सँडी, head it over to you. सचिनला माझ्यासोबत मराठी सेलिब्रिटी अभिनेत्री मनवा नाईक आहे. मनवा नुसती एक सेलिब्रिटी म्हणून आम्ही मनवाला आमच्या स्टुडिओमध्ये आज बोलवलं नाही, तर ती सखी शेजारी आहे सचिनची. मनवा, मी तुझ्याकडे येतो. खरं तर आपण जेव्हा ही बातमी सगळी बघत होतो सचिनची, कुठेतरी तुझ्या मनामध्ये काय चाललंय ते तुझ्या डोळ्यामध्ये मी पाहू शकत होतो आणि तशीच परिस्थिती आज प्रत्येकाची झाली आहे. सचिन आता खेळणार नाही मैदानावरती. मनवा, मैदानावरच्या सचिन बद्दल आम्ही खूप बोलतो, पण मैदानाबाहेरचा सचिन, शेजारी म्हणून एक सचिन, अगदी लहानपणापासून पाहिलेला तू सचिन, अगदी तुझ्या घरी तुझ्या बाबांना एक सही केलेली बॅट सचिनने दिलेली आहे. नाटकाच्यासाठी ती बॅट दिली होती. इतकी अगदी छान संबंध असलेला सचिन, माणूस म्हणून सचिन कसा आहे हे आम्ही खूपदा ऐकतो. तुला कसा वाटला सचिन माणूस म्हणून, आमचा सचिन? सांग आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. मी असं म्हणेन की एक वेड ज्यांनी माणसांना लावलं तो सचिन तेंडुलकर आपल्यासाठी. आणि जगात एक मदर टेरेसा, एक महात्मा गांधी, तसा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला
एक सचिन तेंडुलकर, आणि मी माझं नशीब समजते की माझ्या जनरेशनला इतका जवळून एवढा मोठा माणूस बघायला मिळाला. क्या बात. बँड्रा ईस्टमध्ये राहत असल्यामुळे बँड्रा ईस्टमधल्या प्रत्येकालाच प्रचंड या गोष्टीचा अभिमान आहे की सचिन तेंडुलकर हा आमच्या शेजारच्या कॉलनीत राहतो. म्हणजे जितका अभिमानाने तू आत्ता मला म्हणालास की सख्खे शेजारी आहेत, ते फिलिंग मला वाटतं एक 500, 600, 1000, 1500 लोकांचा आज बँड्रा ईस्टमध्ये आहे. वेगळा सचिन जो आम्ही बघितला म्हणजे MIGच्या जिममध्ये येणारा सचिन किंवा रस्त्यावरती चालणारा सचिन. मी असे किस्से ऐकलेत की तो साहित्य सभासच्या ग्राउंडमधल्या मुलांना घेऊन खेळायचा किंवा रस्त्यावर चालत जाणारा सचिन. हे सगळे खूप जवळून बघायला मिळाले आणि एक साधा माणूस, एक प्रेमळ माणूस, आणि डोळ्यासमोर आल्यावर फक्त असे डोळे मोठे होतात आणि आपण बघत राहतो. तो खरा सचिन तेंडुलकर असं मला वाटतं. आम्ही एक चिल्ड्रन्स प्ले करत होतो, चमत्कार झालाच पाहिजे, आणि त्याच्यामध्ये एक मुलगा असतो ज्याला खूप क्रिकेट खेळायला आवडतं. तर माझ्या आईची अशी कल्पना होती की सचिन तेंडुलकरची बॅट मिळाली तर त्याला एक वेगळं अट्रॅक्शन मिळेल क्या बात. आणि मुलं खुश होतील, इंटरवलमध्ये बॅट बघायला येतील. तर तिने तेंडुलकरांच्या घरी फोन करून सांगितलं की आमची अशी रिक्वायरमेंट आहे, तर बॅट हवी आहे. तर दुसऱ्या दिवशी ते सचिन तेंडुलकरचे वडील 3 बॅट घेऊन घरी आले स्वतः, आणि ते म्हणाले तुम्हाला कुठची बॅट पाहिजे. तिन्ही बॅट्सवर बेस्ट विशेस तेंडुलकर अशी सही होती. आणि माझ्या आईने ते लाकूड तोड्याची गोष्ट असते तशी एक घेतली आणि ती म्हणाली की आम्हाला एकच पाहिजे. आणि नंतर आम्हाला दुपारी कळणार, आम्ही म्हणालो तिन्ही ठेवून घ्यायच्या ना, सचिन तेंडुलकरची बॅट परत कधी मिळणार आहे. पण आय थिंक व्हेरी लकी टू हॅव दॅट वन बॅट ऑफ हिज. सेलिब्रेशन करतोय तमाम मराठी माणसाच्या वतीनं आमच्या लाडक्या सचिनला हा सलाम आहे मराठी माणसाचा. कोल्हापूरला थेट जाऊयात. शाहीर पुरुषोत्तम राऊत आणि सहकारी करतायत सचिनला सलाम. शाहीर, तुमच्या मंडळींसह होऊन जाऊ द्या, करा जोरदार पोहण्याला सुरुवात. अरे जगी गवगवा झाला, अरे ज्याचा गाजा वाजा झाला, अरे तुला बाय बाय करण्याचा गड्या व कुतूहलच आला, अरे तुझा खेळ पाहणारा झाला खुश पाहिजे, अरे तुझा खेळ पाहणारा झाला खुश पाहिजे, आणि शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, तुझा खेळ पाहणारा झाला खुश पाहिजे, तुझा खेळ पाहणारा झाला खुश पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. झाली 24 वर्षे तुझ्या खेळ सेवेला, झाली 24 वर्षे तुझ्या देश सेवेला. बरोबर, एका अर्थाने एक देश सेवा केली सचिनच्या माध्यमातून. झाली 24 वर्षे तुझ्या देश सेवेला, मैदानी बाय बाय करण्याचा गड्या वकुत आला, मैदानी बाय बाय करण्याचा गड्या वकुत आला, जमली आज इथं तुला सारे निरोप देण्या, जमली आज तुला इथंही निरोप देण्या, किती एक खेळी खेळलास रे, किती एक खेळी खेळलास गड्या जीव घेण्या, किती एक खेळी, शेवटच्या खेळीत एक झलक पाहिजे, आम्हा शतक पाहिजे, आम्हा देशवासियांना एक शतक पाहिजे, तुझा खेळ पाहणारा खुश पाहिजे, तुझा खेळ पाहणारा झाला खुश पाहिजे, शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. अख्खा महाराष्ट्र करतोय सलाम या महाराष्ट्राच्या
महान अशा सुपुत्राला वजीर चित्रपटाचे दिग्दर्शक उज्ज्वल ठेंगडी यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला म्युझिकल ट्रिब्यूट दिलाय. सचिननं गेल्या 25 वर्षांपासून आपल्या खेळीनं सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलंय. क्रिकेटला अलविदा करणाऱ्या सचिनच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ठेंगडी यांनी हे खास गाणं तयार केलंय आणि संगीतबद्ध देखील केलंय. हे सचिन गीत गायलंय प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी. पाहुयात या सचिन गीताची एक झलक. सचिन हा फक्त क्रिकेटर नाही, माणुसकी जपलेला एक मोठा प्रतिभावंत खेळाडू आहे, कलाकार आहे आणि एक मनुष्य जातीकरता एक भव्य, जसं मी म्हटलं, एक शिल्प आहे ते. झी 24 तास एक पाऊल पुढे.